आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। बारामती विमान दुर्घटनेप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नवी माहिती दिली आहे। अजितदादांच्या विमान अपघाताच्या ठिकाणी आम्ही पाहणी करायला गेलो। तिथल्या सरपंचाने सांगितलं की कुणीतरी विमानातून उडी मारण्याची धडपड करत होतं, तेव्हा वाचवण्यासाठी गेलो, पण तितक्यात विमानाचा स्फोट झाला असं मिटकरी म्हणाले। प्लेन क्रॅश झाल्याच्या ठिकाणी आम्ही गेलो संध्याकाळी 5 वाजता अंत्यविधी आटोपल्यानंतर। तो दिवस एकादशीचा होता, मला आठवतो। तिथली माहिती घेतली। तिथल्या सरपंचांनी असं स्टेटमेंट दिलं होतं की कोणीतरी विमानातून उडी मारण्याची धडपड करत होतं, आम्ही त्याला वाचवायला गेलो, तो अचानक स्फोट झाले आणि मग नंतर कळलं 5 मृतदेह त्या ठिकाणी सापडले। दरम्यान अमोल मिटकरींना ज्या सरपंचाच्या नावाचा उल्लेख केला त्या सरपंचाचं नाव कल्याण आटोळे असं आहे। अजितदादांच्या विमानाचा ज्या भागात अपघात झाला त्या गोजूबावी गावचे कल्याण आटोळे हे सरपंच आहेत। त्यांनी विमान अपघात होताना प्रत्यक्ष पाहिलाय आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। बघितली काय घडलं आम्हाला पहिल्यांदा सांगा, जे तुम्ही प्राथमिकरित्या तिथं पाहिलं। सर्वसाधारण 8:35 ते 40 मिनिटांनी विमानाने गोजबावे गावाला गिरट्या घातल्या 2 आणि ते उतरायच्या वेळेला डावीकडे कल्ल विमान आणि विमान पडलं। आम्ही लांबून बघितलं तर त्यावेळेला पडल्यानंतर आम्ही गावातली एकदम मोटरसायकलवर जोरात सगळी त्या विमानाच्या दिशेने गेलो। तर त्यावेळेला मोठ्या प्रमाणात धूर आणि जाळ काही लय मोठा नव्हता आणि विमान पुढच्या बाजूला पेटलेलं होतं। त्याचवेळेला आम्ही गेल्यानंतर मी उजव्या साईडला गेलो आणि एक निळी पॅन्ट असलेला माणूस मला असा एक 3-4 सेकंद दरवाजा अर्धा उघडून दिसलेला वाटलं मला, पण 3-4 सेकंद मी कन्फर्म सांगू शकत नाही, पण एक 3-4 सेकंद वाटलं। आणि त्याच वेळेला आमच्या गावातल्या एका माणसाने मला आवाज दिला की सरपंच मागं सरा, मोठा स्फोट होईल। आणि त्याच वेळी मी मागं सरलो आणि मोठा स्फोट झाला आणि विमानाचे सगळे हवेत असे तुकडे उडले।